गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। मुझसे तो बहुत बार आपने इंग्लिश की स्ट्रैटेजी सुनी है, लेकिन मैडम की इंग्लिश की स्ट्रैटेजी पे फॉलो करने से किसी का रिजल्ट आया है? उस बच्चे के मुंह से आज हम सुनेंगे इंग्लिश की एक्चुअल स्ट्रैटेजी उसने अप्लाई जो की है। इस बच्चे के बारे में, इंग्लिश के बारे में मैं कहूं तो क्या कहूं, बताइए। आरबीआई का पेपर दिया, ऑलिव बोर्ड का मॉक, 28.75 का स्कोर है, लेकिन पेपर तो 10 मिनट में ही कर दिया। मेंस के स्कोर 30 के ऊपर एक्चुअल एग्जाम में, प्री में 27 के नीचे तो मार्क्स आते ही नहीं है। ऑलिव बोर्ड का परसेंटाइल, फाइनली ऑलिव बोर्ड वालों का कॉल आने वाला है कि सागर माली आपका स्टूडेंट है कौन मैम, 95 परसेंटाइल के नीचे तो इंग्लिश में लेता ही नहीं है। तो ऐसे बच्चे से खुद हम सुनते हैं कि इंग्लिश की स्ट्रैटेजी होती क्या है। सो आई इनवाइट सागर माली, 8th online batch student of SSA, one of my favorite students and one of the best students of SSA when it comes to English. So Sagar, please join us. चलिए सागर, I hand it over to you for the session. हॅलो, नमस्कार. माझं नाव सागर माळी. मॅमने इंट्रोडक्शन दिलेलं आहे, तर एक शॉर्टमध्ये मी देऊन देतो. मी सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावचा रहिवासी आहे. तसेच IBPS PO, IBPS क्लर्क आणि SBI क्लर्क ह्या तिन्ही एक्झाम ओपन कॅटेगरीमधून फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी क्लिअर केले आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशची स्ट्रॅटेजी जाणून घेऊया. म्हणजे इंग्लिश कसं प्रिपेअर केलं मी, कारण संपूर्ण प्रिपरेशनच्या काळात इंग्लिश हा माझा स्ट्रॉंग पॉईंट होता आणि हा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि ह्याचा ॲक्च्युअल एक्झामला सुद्धा खूप फायदा होतो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त इंग्लिशची स्ट्रॅटेजी सांगेल, क्वांट, रिझनिंग आणि जनरल नॉलेज आणि एक्झामला टॅकल कसं करायचं किंवा बाकीचं माइंडसेट, ह्या गोष्टी सगळ्या मी कॉन्कर्स ऑफ ट्रायम्फमध्ये सांगून देईल. पण सध्याचा हा व्हिडिओ फक्त इंग्लिशपुरता लिमिटेड असेल. तर आपण एक एक स्लाईडद्वारे बघून घेऊया की इंग्लिशची प्रिपरेशन कशी करायची. तर फर्स्ट ऑफ ऑल इंग्लिशचा इम्पॉर्टन्स. तर पहिलंच वाक्य लिहिलं आहे बघा स्लाईडमध्ये, इंग्लिश हा रिझल्ट येण्यासाठीही कारणीभूत आहे आणि इंग्लिश हाच विषय रिझल्ट जाण्यासाठी सुद्धा कारणीभूत आहे. म्हणजे काय होतं, आजकाल इंग्लिशला मुलं सिरियस घेत नाहीत. तर हे समजलं पाहिजे रिझल्ट का जातोय. मुलं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अभ्यास करतात, पण आपला रिझल्ट जातोय का, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि इंग्लिश हे मेन कारण आहे. इंग्लिश इज रिस्पॉन्सिबल फॉर दी सक्सेस अँड इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दी फेल्युअर. तर इम्पॉर्टन्समध्ये आपण डायरेक्ट फॅक्ट अँड फिगरमधून बोलायचं झालं तर इथं मी नोट केले बघा, SBI PO मध्ये 250 पैकी 90 मार्काचं इंग्लिश असते आणि कट ऑफ 75 ते 80 आसपास असतो. म्हणजे तुम्ही इंग्लिशचं वेटेज किती आहे समजून घ्या. सेम केस विथ IBPS PO, 225 पैकी 65 मार्क्सला, म्हणजे 225 पैकी 65 मार्क्सला इंग्लिश असतं आणि कट ऑफ तोच साधारणपणे 75 ते 85च्या मध्ये जातो. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ऑफिसरची एक्झाम काढायची असेल तर इंग्लिशचा इम्पॉर्टन्स किती आहे. तसेच आजकाल जर बघितलं आपण, एक 2-3 दिवसापूर्वीच NISL लेवलच्या प्रीचा रिझल्ट लागला. त्यामध्ये इंग्लिशचा सेक्शनल आहे 24.75 आउट ऑफ 30. 30 पैकी 24.75 हा इंग्लिशचा सेक्शनल आहे आणि हे इंडिकेशन आहे की ऑल इंडिया लेवलच्या कॉम्पिटिशनला तुम्हाला इंग्लिश करणं भाग आहे. तसेच जनरली काय होतं, महाराष्ट्राच्या मुलांचं इंग्लिश थोडंसं वीक असतं कम्पेरेटिव्ह टू नॉर्थचे मुलं. कॉम्पिटिशन नॉर्थच्या मुलांसोबत असते. तर माझं एक सांगणं आहे, तुम्ही फोकस करताना ऑल इंडिया लेवलच्या कॉम्पिटिशनला फोकस करा, ना की महाराष्ट्र लेवलला. तर आता ही स्लाईड खास करून ज्यांची बॅच सुरू आहे किंवा जे मुलं बॅच लावणार आहेत त्यांच्यासाठी. तर तुम्ही कुठं, म्हणजे आता मी फातिमा मॅडमकडून शिकलो, तर ती बॅच करत असताना तुम्ही पूर्ण बॅचवरती लक्ष द्या. म्हणजे बॅच सुरू असताना प्रॉपर बॅच करा. कोणताही टास्क निग्लेक्ट करू नका, कारण बॅच म्हणजे तुमचं बेसिक असते पूर्ण. ते टास्क आता मॅम GST देतात किंवा समरी लिहायला देतात किंवा बुक रिडिंगचं कसं स्टेप बाय स्टेप देतात. तर पहिला लो डिफिकल्टी लेवल, मग मीडियम आणि मग हाय लेवल. तर जसं टीचर्स सांगतील तसं बॅचमध्ये पूर्ण 3-4 महिने जी बॅच असेल ती प्रॉपर फॉलो करा. कोणताच टास्क तुम्ही निग्लेक्ट करू नका. प्लस मी फक्त एक स्मॉल टास्क सांगेल बॅच सुरू असताना. तो टास्क कोणता, तर द हिंदूची वोकॅब्युलरी हळूहळू मगअप करायला सुरुवात करा. बॅच सुरू असताना सुरुवात करा. तर ते कसं करायचं मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगून देईल. तर प्रिपरेशन, पिलर्स ऑफ प्रिपरेशनमध्ये कॉम्प्रिहेन्शन, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर हे 3 पार्ट असतात, ज्यामधून तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग होत असतं. स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा हे 3 बेसिक आहेत. तुम्हाला जर इंग्लिशला चांगला स्कोर करायचा असेल तर तुमचं कॉम्प्रिहेन्शन चांगलं पाहिजे, तुमची व्होकॅब्युलरी चांगली पाहिजे आणि थोड्याफार प्रमाणात ग्रामर चांगलं पाहिजे. असं स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊ कॉम्प्रिहेन्शन, व्होकॅब आणि ग्रामर कसं करायचं. तर कॉम्प्रिहेन्शन हा एक मेन बेस आहे. म्हणजे असं म्हणू शकता की बँकिंगचं इंग्लिश हे जवळजवळ
70% 70 ते 80% हे कॉम्प्रिहेन्शनवरती डिपेंड आहे. तर कॉम्प्रिहेन्शनचा बेस करायला काय करायचं? पहिल्यांदा बेस करून घ्यायचा. मग हळू शिस्त आपण लेव्हल वाढवायची आपल्या प्रिपरेशनची. तर बेस करण्यासाठी काय करायचं? पुस्तक वाचले पाहिजेत तुम्ही मिनिमम 20 पुस्तकं. तर ते कोणते? जसं की आता बॅचमध्ये असताना मॅमनी काय केलं होतं, पहिला सुधा मूर्ती, मग रस्किन बॉन्ड, मग आर.के. नारायण, मग विक्रम सेठ. असं स्टेप बाय स्टेप डिफिकल्ट लेव्हल वाढवत गेले होते लँग्वेजची. तर तुम्ही ॲटलीस्ट 20 पुस्तक वाचून झाले पाहिजेत तुमचे. बॅच सुरू असताना झाल्यानंतर एक 10-15 पुस्तकं सफिशियंट आहे. टोटल एक 30 पुस्तक झालं तर सफिशियंट आहे. आता बुक रीडिंग केल्यानंतर काय करायचं? तर 3 न्यूजपेपर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि बिझनेस स्टँडर्ड हे 3 न्यूजपेपरचे 6 आर्टिकल तुम्ही वाचून काढले पाहिजे. डेली 6. एक्झाम्पल घेऊन चला, सपोज एक आर्टिकल वाचायला तुम्हाला 7 ते 8 मिनिटं लागली. सपोज 7 मिनिटं धरून चला ॲव्हरेज. तर आर्टिकल किती सांगितले मी? 6. म्हणजे तुमचं 42 मिनिट्समध्ये इंग्लिश रीडिंग कंप्लीट होते. कधी? जेव्हा तुम्ही 30 ते 35 बुक कंप्लीट करता. त्याच्यानंतर तुम्ही एवढे कॅपेबल व्हाल, की तुम्ही 45 ते 50 मिनिटांमध्ये तिन्ही न्यूजपेपरचे 6 एडिटोरियल वाचून कंप्लीट करू शकता. एडिटोरियल वाचणं तर खूप मस्ट आहे, कारण कधी-कधी एस-बी-आय पी-ओ मेन्सला, आय-पी-एस पी-ओ मेन्सला आहे असा एडिटोरियलचा पॅसेज होतो. डायरेक्ट सीधा एडिटोरियल कॉपी पेस्ट आर-सी होतो तिथं पेपरला ॲक्चुअली. तसेच आता आर-सी मेन्स. तर जसं क्वांटला डी आहे, रिझनिंगला पझल, तसं इंग्लिशला आर-सी. तर आर-सी स्ट्रॉंग करण्यासाठी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचं? तर स्पेसिफिकली फोकस जर करायचं झालं एस-बी-आय पी-ओ मेन्स आणि आय-बी-पी-एस पी-ओ मेन्सवरती, तर त्याच्या आर-सी कसे असतात? इनडायरेक्ट क्वेश्चन असतात जास्त. जसं की एक क्वेश्चन देतात, की ऑथरचा व्ह्यू पॉइंट काय आहे? किंवा खाली तुम्हाला 5 वाक्य देतील आणि ऑथरच्या पॅसेजमधल्या कन्क्लुजननुसार खालीलपैकी कोणते स्टेटमेंटला ऑथर डिसॲग्री करेल. तर हे सरळ क्रिटिकल रिझनिंग आहे, की थोडक्यात स्ट्रेंथनिंग करा, वीकनिंग करा, इन्फरन्स करा, ॲझम्पशन काय आहे. आणि म्हणजे खूप मुलांना समजत नाही, की लॉजिकल रिझनिंगचं क्रिटिकल रिझनिंग हा पार्ट आणि इंग्लिशचा आर-सी ह्याचं बेसिक सेमच आहे जवळ-जवळ. बऱ्यापैकी बेसिक 90% मेन्स जर तुम्हाला क्रिटिकल रिझनिंग चांगलं येत असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही मेन्सच्या आर-सीमध्ये आरामात नेल करू शकाल. प्रॉपर तुम्ही एकही क्वेश्चन चुकणार नाही याची गॅरंटी आहे, जर तुम्हाला क्रिटिकल रिझनिंगचं बेसिक माहिती असेल तर. आर-सी झाला. आता राहिलेलं पार्ट मिसलेनियस क्वेश्चन, जसं की सेंटेन्स फिलर येतं किंवा पॅराजंबल येतं. तर ह्या क्वेश्चनला काय करायचं? सपोज एक 100% इंग्लिशचा पेपर पकडला आपण, त्यातले एक 65 ते 70% 65% तरी 65% आर-सी येतात. आणि राहिलेले जे आहेत पर्सेंटाईल 35-40% ते आपण बाकीचे क्वेश्चन्स म्हणू शकतो. तर त्याला काय करायचं? टीचर्स जे शिकवतात त्याचं एक्सप्लेनेशन नीट ऐकायचं. सपोज एक सेंटेन्स दिले, तिथं सपोज कनेक्टर दिलाय बट. तर ऑब्व्हियसली तुम्हाला बॅचमध्ये शिकवलं असणार आहे, की बट हा कनेक्टर कधी वापरतात? कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट जॉइन करण्यासाठी बट हा कनेक्टर वापरतात. सपोज बटच्या आधी पॉझिटिव्ह सेंटेन्स दिले, तर ऑब्व्हियसली बट किंवा हावेवर असेल, त्याच्या आधी पॉझिटिव्ह असेल, तर नंतर निगेटिव्ह सेंटेन्स येणार आहे. हे तुम्हाला बॅचमध्ये टीचर्सने शिकवलं असणार आहे. ऑब्व्हियसली नक्की शिकवलं असणार आहे. कनेक्टर किंवा ग्रामर वगैरे हे महत्त्वाचे पार्ट आहेत. तर आता मॅडम क्वेस्ट पॉड वगैरे घेतात. तर त्यामध्ये ना तुम्ही व्हिडिओ लावून फक्त बघायचं नाही ते, हां, माझं बरोबर आलं, सोडून दिलं मी, असं नाही करायचं. बेटर हे आहे, की पहिला तुम्ही तो क्वेश्चन वाचा नीटपणे. तुमचं उत्तर मनातल्या मनात फॉर्म करा. बाबा माझा ऑप्शन काय आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड किंवा फोर्थ जो काय असेल तो. आणि नंतर टीचर्स सांगताना माझं उत्तर चुकलं की बरोबर आहे हे फक्त बघू नका. तर तो क्वेश्चन एक्सप्लेन करताना त्या टीचर्सचा माइंडसेट काय होता? त्यांनी कोणता विचार केला आणि ते आन्सर टिक केलं, हे तुम्हाला कळणं किंवा हे लक्षात येणं महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय, टीचरची तो क्वेश्चन सोडवताना त्यांची थॉट प्रोसेस काय होती, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही ती मिसलेनियस क्वेश्चन आरामात टॅकल करू शकता आणि फार अवघड नाही. 25 ते 30 लेक्चर केले तुम्ही मिसलेनियसचे, की मेन्सची प्रॉपर लेव्हल तुमची होऊन जाते. आता व्होकॅब्युलरी. द हिंदूची व्होकॅब्युलरी सांगितली मी तुम्हाला, एक 2-2.5 महिने करणं गरजेचं आहे. तर ती करायची कशी हे सांगतो मी. सपोज एक एक्झाम्पल घेतो. 8 तारखेची व्होकॅब्युलरी तुम्ही लिहिली आजची. आज किंवा उद्या 8-9 किती तारीख असेल? 8, 9, 10, 11 सपोज 29 तारीख आहे. 29 तारखेची व्होकॅब मी लिहिली. तर 29 तारखेची व्होकॅब लिहिताना तुम्ही 27 आणि 28 या 2 दिवसांची रिव्हिजन करायची. सेम केस 30 तारखेची व्होकॅब लिहिताना तुम्ही 28, 29 ह्या तारखेची व्होकॅब तुमची रिवाईज झाली पाहिजे. म्हणजे फ्रिक्वेन्सी पाहिजे 2 दिवसांची. 15 तारखेची व्होकॅब लिहिताना तुमची 13 आणि 14 तारखेची व्होकॅब रिवाईज झाली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एक 1.5-2 महिन्यांची व्होकॅब कलेक्ट कराल असं रिवाईज करून, ते झाल्यानंतर तुम्ही एक 3 ते 4 वेळा त्या तुमच्या नोटबुकला रिव्हिजन द्या. ह्यानं काय होईल, व्होकॅब्युलरी तुमच्या म्हणजे इन्कल्केट होईल माइंडमध्ये.
एखाद्या शब्दाचा अर्थ काय किंवा आता डायरेक्ट क्वेश्चन येतो कधी-कधी अँटोनिम सांगा, सिनोनिम सांगा, तर तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया येऊन जाईल चांगल्या प्रकारे. आणि ओके, आता पुढचं बघू आपण. ग्रामर. आपण याला असं वर्णन करू शकतोय की मोस्ट निग्लेक्टेड पार्ट आहे बँकिंग एक्झामिनेशन मधला. पण जर आजचा ट्रेंड बघितला आपण एक्झाम्सचा आणि जर तुम्हाला इंग्लिश स्ट्रॉंग करायचं असेल, ऑलवेज म्हणजे 95% किंवा 90% पाहिजे असतील, तर ग्रामरचं बेसिक माहीत पाहिजे. बेसिक म्हणजे काय? सब्जेक्ट ओव्हर ॲग्रीमेंट माहीत पाहिजे, पार्ट्स ऑफ स्पीच माहीत पाहिजेत, नाउन, प्रोनाउन, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्हचा यूज कसा, कुठं करायचा हे माहीत पाहिजे. आणि मेन म्हणजे टेन्स सुद्धा माहीत पाहिजेत बऱ्यापैकी. कारण ग्रामरचं कसं होते, सपोज आता काही जण म्हणतात ग्रामर करू नका, हे बँकिंगकडे उपयोगाचं नाहीये. एक कॉमन क्वेश्चन आहे, जर तुम्हाला ग्रामर येत नसेल, तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग लिहिणार कसं? जर तुम्हाला सब्जेक्ट माहीत नसेल, ऑब्जेक्ट माहीत नसेल, व्हर्ब माहीत नसेल, वाक्याचं स्ट्रक्चर माहीत नसेल, नाउन कुठं वापरायचं, प्रोनाउन कुठं वापरायचं, ॲडजेक्टिव्ह कुठं वापरायचं, तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह लिहू शकत नाही. आणि डिस्क्रिप्टिव्ह हा खूप मेजर पार्ट आहे. एस-बी-आय पी-ओ-मेन्सला 50 मार्क्सचा डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि आय-पी-एस पी-ओ-मेन्सला 25 मार्क्सचा आहे. स्वाभाविक आहे, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जर तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर माहीत असतील वाक्यांची, तर आणि तरच तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पेपर चांगल्या प्रकारे लिहू शकता. अन्यथा सेक्शन निघायचे पण वांदे होतील जर तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर माहीत नसेल तर. त्यामुळं ग्रामर करणं महत्त्वाचं आहे. ते करायचं कुठून? बेसिक जे बॅचमध्ये शिकवलं जातं ग्रामर, ते ग्रामर तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे करून घ्या. हां, ठीक आहे, थोडं सांगत असेल, की थोडं वाचून घ्या 2-3दा, एवढी गरज नाहीये. पण तसं नाहीये. तुम्हाला जर इंग्लिश स्ट्रॉंग करायचं असेल, तर ग्रामर करणं गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे ग्रामर करणं. आता लेटेस्ट एक्झाम्पल घ्या. आय-पी-एस क्लर्कच्या प्रीला क्वेश्चन आलते. एरर डिटेक्शन कसं येते? एक सेंटेन्स येतं आणि त्यामध्ये 5 पार्ट केले जातात. पण ह्यावेळी क्वेश्चनचा पॅटर्न काय-काय शिफ्टला कसा आला? डायरेक्ट एका क्वेश्चनमध्ये 5 सेंटेन्स दिले आणि खालीलपैकी बरोबर सेंटेन्स कोणता आहे ओळखा. असे टोटल 5 क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला 25 सेंटेन्समधून ओळखायचं आहे, की यापैकी किती सेंटेन्स करेक्ट आहेत. तर एवढं शुअर आहे, एवढी खात्री देऊ शकतो, की तुमचं रीडिंग कितीही चांगलं असू दे, तुम्ही फार तर 10 ते 12 क्वेश्चन करू शकता 25 पैकी. पण वरचे क्वेश्चन करायला तुम्हाला ग्रामर माहीत असणं गरजेचं आहे. बेसिक ग्रामर माहीत पाहिजे, की अमॉंग हे 2 पेक्षा जास्त व्यक्तींना वापरतात किंवा बिटवीन हे 2 लोकांना वापरतात. असं बेसिक माहीत पाहिजे. कनेक्टर कुठे यूज करतात, जसं की व्हाईल, सिन्स हे कनेक्टर कुठं यूज करतात, त्यांचा प्रॉपर यूज काय आहे, हे तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे. बोथ नंतर नॉट वापरत नाहीत. एकदम साध्या-साध्या गोष्टी आहेत. हे तुम्हाला गोष्टी माहीत पाहिजेत. तेव्हाच तुम्ही टॅकल करू शकता ह्या प्रकारचे क्वेश्चन. तसेच ग्रामरचा आणखी एक फायदा आहे. तो फायदा म्हणजे काय? क्लोज टेस्ट. सपोज एखाद्या वाक्याचं एखाद्या सेंटेन्सचं मीनिंग मला सॉरी एखाद्या व्होकॅब्युलरीचं मीनिंग मला माहीत नाही. 5 शब्द 5 ऑप्शन असतात. 5 मधल्या कशाचंही मीनिंग मला माहीत नाही. पण जर मला ग्रामरचं बेसिक माहीत असेल, तर मी एवढं नक्कीच आयडिया लावू शकतो, की त्या जी रिकामी जागा आहे तिथं नाउन येणार, की प्रोनाउन येणार, व्हर्ब येणार, की ॲडजेक्टिव्ह येणार. आणि भरपूरदा असंच होतंय. 5 क्वेश्चनपैकी 2 ते 3 क्वेश्चन असे असतात. तुम्हाला जरी अर्थ माहीत नसला, तरी तुम्ही ग्रामरच्या पार्ट्स ऑफ स्पीचचा उपयोग करून ते क्वेश्चन टॅकल करू शकता. आरामात जरी माहीत नसलं, सपोज आता हॅड आले, त्याच्यापुढं डॉट आहेत, तर ऑब्व्हियसली आहे हॅडच्या पुढं व्हर्बचा तिसरा फॉर्म येतो. तर सरळ वाक्यात शोधायचं ईडी कुठे आहे किंवा व्हर्बचा तिसरा फॉर्म कुठे आहे आणि 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला असे सापडतील. तिथं ईडी किंवा व्हर्बचा थर्ड फॉर्म असलेला एकच ऑप्शन सापडेल आणि तेच ऑप्शन आन्सर असते. मग तुम्हाला त्याचं मीनिंग माहीत असू दे किंवा नसू दे. हा फायदा आहे ग्रामर करण्याचा. आता की फॅक्टर्स, मॉक टेस्ट. तर आणखी एक मिथ असं आहे, की इंग्लिशला फार प्रॅक्टिस लागत नाही. पण असं नाही. जेवढं तुम्ही रिझनिंगची प्रॅक्टिस करता, जेवढी क्वांटची प्रॅक्टिस करता, तेवढीच प्रॅक्टिस इंग्लिशला सुद्धा गरजेची आहे. इंग्लिशची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. तर प्रॅक्टिस कशी करायची? तर मॉक टेस्टमधून तुम्ही मेनली प्रॅक्टिस करू शकता मॅक्सिमम. मॉक टेस्ट म्हणजे कसं? मी फ्रिक्वेन्सी सांगतो मॉकची कशी. तर आठवड्यातून 2दा तुम्ही पी-ओच्या मेन्सच्या सेक्शनल दिल्या पाहिजेत आणि 3 प्री दिल्या पाहिजेत आणि त्याचं प्रॉपर एनालिसिस आणि ह्या टोटल 5 टेस्ट कशा? फुल लेंथ टेस्ट सोडून अदर दॅन फुल लेंथ टेस्ट ह्या 5 टेस्ट तुम्ही दिल्या पाहिजेत. सोर्सेस एकदा फक्त पी-डी-एफमध्ये सांगतो मी काय अरिस्टॉटल 99 मॉक सोर्सेस आणि क्रिटिकल रिझनिंगचा व्हिडिओ आणि डिस्क्रिप्टिव्ह. तर सोर्सेसमध्ये मॉक टेस्ट हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही कोणती मॉक टेस्ट वापरताय ह्याच्यावरती डिपेंड आहे, की तुमचा कॉन्फिडन्स कसा राहणार आहे एक्झामच्या वेळेस. सपोज तुम्ही खूप अवघड मॉक टेस्ट वापरताय किंवा इररिलेव्हंट मॉक टेस्ट वापरताय, तर खूप अवघड असेल मॉक टेस्ट ऑब्व्हियसली तुमचा मार्क कमी येणार, पर्सेंटाइल कमी येणार मॉकला आणि तुम्ही एक्झामला जाताना डिमोटिवेट होऊन जाणार, की मला मॉकला मार्क येत नाहीत.
पण त्यामुळं मॉक वापरताना तुम्ही प्रॉपर एक्झाम रिलेटेड रिलेव्हंट मॉक वापरा. त्या रिलेव्हंट मॉक कोणत्या? खास करून इंग्लिशसाठी तर ऑली बोर्ड, स्मार्ट किडा आणि प्रॅक्टिस मॉक ह्या 3 मॉक टेस्ट आहेत ज्या प्रॉपर रिलेव्हंट आहेत. आणि इथं मी हे सुद्धा सजेस्ट करेल की अड्डा 247 आणि गाईडली हे इंग्लिशसाठी अवॉइड करा. ते क्वांट रिझनसाठी चांगलं आहे, नो डाऊट. पण इंग्लिशसाठी ते 2 सोर्स आहेत ना, ते अवॉइड करा. अड्डा 247 आणि गाईडली. आणि क्रिटिकल रिझनचं मगाशी तुम्हाला सांगितलं मी. तर मी काय केलं होतं, एक इनफायनाटेसिमल म्हणून एक चॅनल आहे YouTubeवर. त्याची लिंक पण दिली आहे मी इथं. तर 5 तासांचा व्हिडिओ आहे तो. पावणे 5 तासांचा व्हिडिओ आहे. तर ते लर्न कसा करायचा? पहिल्यांदा 5 तासांचा व्हिडिओ बघून घ्यायचा, रिवाईज करायचा, आपल्या स्वतःच्या नोट्स बनवायच्या आणि नंतर रिवाईज करताना तो व्हिडिओ तुम्ही 2 ते 3 वेळा बघितला पाहिजे. कारण क्रिटिकल रिझनिंग ही एक अशी गोष्ट आहे, तुम्हाला वारंवार रिवाईज करावं लागतं. एकदा दोनदा बघून समजत नाही. 3 ते 4 वेळा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे नेमकं क्रिटिकल रिझनिंग काय आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये लर्निंगमध्ये लक्षात येत नाही नेमकं शिकवले काय. त्यामुळे गरजेचं आहे तुम्हाला की 2, 3, 4 वेळा ते रिवाईज करणं. आणि डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग याचं मी तुम्हाला सांगून दिलंयच. फक्त कसं डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगला तुम्हाला काय करायचं असतं, सोप्या भाषेत लिहायचं असतं पेपर. जसं की 10वीचा किंवा 8वीचा मुलगा लिहितो, तसं जरी लिहिलं तुम्ही एकदा इतक्या बेसिक लेव्हलला जाऊन, तर तुम्हाला चांगले मार्क पडतील. फक्त एवढंच तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे की सब्जेक्टवर ॲग्रीमेंटचे नियम काय आहेत, एटसेट्रा. त्यासाठी काय करायचं, तुम्ही बेसिक पुस्तकं वाचून घ्या. सुधा मूर्तीचं वाचून घ्या, रस्किन बॉन्डचं वाचून घ्या. इव्हन चेतन भगतचे जरी वाचले तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त रीडिंग तुमचं चांगलं पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्यासाठी काय, रीडिंग आणि ग्रामर थोडंफार आणि रीडिंग स्ट्रॉंग पाहिजे, जेणेकरून तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह आरामात नेल करू शकाल. तर बऱ्यापैकी मी पॉईंट कव्हर केलेले आहेत शॉर्टमध्ये. बाकी डिटेल एकदम आहे ते मी COTमध्ये सांगून देईल. पण ह्यात जेवढं सांगितलं मी, त्यातलं तुम्ही 80% जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. थँक यू.